नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. ठाणे शहराच्या 4ही विधानसभा मतदारसंघांमध्ये रंगतदार लढत अपेक्षित असली तरीही काही ठिकाणची लढत ही अतिशय टोकदार होणार आहे, तर काही ठिकाणी एकतर्फी लढतीची अपेक्षा आहे. ठाणे शहराच्या 4ही विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या साधारणपणे 20 दिवसांपासून प्रचाराची मोठी राळ उडाली होती. या 20 दिवसांमध्ये सगळ्या उमेदवारांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून या निवडणुकीमध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण आज मतदानाच्या एक दिवस आधी या 4ही मतदारसंघांचा आढावा घेऊया. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातली लढत यंदा न भूतो न भविष्यती अशा प्रकारे रंगतदार झाली आहे. संजय केळकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री अविनाश जाधव यांच्यामध्ये या ठिकाणी तिरंगी लढत होते आहे. संजय केळकर यांनी 2 वेळेस या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी जवळपास 91,000 मतं घेतली होती आणि त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी असलेल्या अविनाश जाधव यांना 71,000पेक्षा जास्त मतं मिळाली होती. या निवडणुकीमध्ये संजय केळकर यांनी अविनाश जाधव यांचा 19,000 मतांनी पराभव केला होता. मात्र आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. गेल्या 5 वर्षात अविनाश जाधव यांनी संघटनेची बांधणी अधिक मजबूत केली आहे. आता ही संघटनेची केलेली बांधणी त्यांच्या कितपत कामाला येते हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर दुसरीकडे माजी खासदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार श्री राजन विचारे यांनी खासदारकीच्या निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतर आता आमदारकी ते लढवत आहेत. या मतदारसंघामध्ये त्याचा खूप उत्तम अशा प्रकारचा संपर्क आहे. तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं नेटवर्क देखील या परिसरामध्ये चांगलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्वतःचे असे अनेक मतं या ठिकाणी आहेत. त्यामुळे नेमकी लढत आता कशा पद्धतीने होते हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. आमदार संजय केळकर यांनी या मतदारसंघाचं 2दा प्रतिनिधित्व केलं आहे. आता ते हॅट्रिक घडवतात का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. मात्र मनसेने त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं काम झालं नसल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे राजन विचारे यांनी देखील संजय केळकर यांनी ठाणे शहरात फार काम केलेलं नाही असा आरोप केलेले आहेत. या सगळ्या आरोपांना संजय केळकर यांनी जशास तशी उत्तर देखील दिलेली आहेत. या मतदारसंघामध्ये गेले 5 वर्षांच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात आपण जनसंपर्क निर्माण केला आहे. मोठ्या प्रमाणात जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. हे प्रश्न विधानसभेमध्ये मांडलेले आहेत, त्याची सोडवणूक केलेली आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर काम केलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणचे नागरिक आपल्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास संजय केळकर हे व्यक्त करत आहेत. एकंदरीतच ही तिरंगी लढत आहे. या तिरंगी लढतीमध्ये नेमकं यशस्वी कोण होणार हे 23 तारखेला समजणार आहे. 23 तारखेला कळेल ठाणेदार कोण. दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे स्वतः मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री या ठिकाणी मैदानात उतरले असल्या कारणाने ही लढत काहीशी एकतर्फी झाली आहे असं म्हटलंच वावगं ठरणार नाही. मात्र धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे श्री केदार दिघे यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं आहे. दिघे या आडनावाचा करिश्मा या ठिकाणी किती चालतो हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र धर्मवीर आनंद दिघे यांनी अशा पद्धतीने कधीही आपल्या नावाचा वापर होऊ दिला नसता असं शिवसेनेच्या वतीने सांगण्यात येत आहे आणि त्यामुळेच केदार दिघे यांच्या दिघे आडनावाचा फारसा इथे फरक पडणार नाही असं बोललं जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते मनोज शिंदे यांनी या ठिकाणी बंडखोरी करत फुगा हे चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. गेले 15-20 दिवस त्यांनी अतिशय उत्साहाने प्रचार केला आहे.
काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते त्यांच्यासह उघडपणे प्रचारात सहभागी होतानाचं चित्र बघायला मिळतं आहे। काँग्रेस पक्षावर जागा वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय झाला। संपूर्ण कोकणपट्टीमध्ये काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळाली नाही। याचा निषेध म्हणून आपण ही निवडणूक लढवत असल्याची भूमिका मनोज शिंदे यांनी वारंवार घेतलेली आहे। काँग्रेसी विचारसरणीची मतं ही मनोज शिंदे यांच्या पारड्यात पडतात का हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। मात्र तुर्तास या ठिकाणी ही लढत एकतर्फी असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती आणि माजी सभागृह नेते श्री राजन किणे साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। पुनश्च एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या सुखसुविधा घेऊन येणारे माननीय श्री राजनजी किणे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती आणि माजी सभागृह नेते श्री राजन किणे साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। पुनश्च एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या सुखसुविधा घेऊन येणारे माननीय श्री राजनजी किणे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती आणि माजी सभागृह नेते श्री राजन किणे साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। पुनश्च एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या सुखसुविधा घेऊन येणारे माननीय श्री राजनजी किणे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातली या ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक हे निवडणुकीला सामोरं जात आहेत। त्यांना आव्हान दिलं आहे श्री नरेश मणेरा यांनी। श्री प्रताप सरनाईक हे शिंदे गटाचे, तर नरेश मणेरा हे या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे। त्यामुळे इथे देखील
समोरासमोर संघर्ष शिंदे आणि ठाकरे यांच्यामध्ये बघायला मिळतो आहे. मात्र गेल्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सरनाईक यांनी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांचा धडाका लावला आहे. अनेक लोकप्रिय कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने जनतेमध्ये असलेला नेता म्हणून श्री सरनाईक यांच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे ही लढत सरनाईक आपल्यासाठी अतिशय सोपी असल्याचं सांगत आहेत. तर दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर, माजी नगरसेवक म्हणून नरेश मणेरा यांची ओळख आहे. नरेश मणेरा हे आगरी आहेत. या परिसरामध्ये आगरी मतदारांचं मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे. अशा वेळेस आगरी मतदार किती पाठीशी उभा राहतो यावरून नरेश मणेरा हे सरनाईक यांना कितपत लढत देऊ शकतील हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुर्तास तरी ही निवडणूक प्रताप सरनाईक यांच्यासाठी काहीशी सोपी मानली जात असली तरी नरेश मणेरा यांनी देखील या ठिकाणी पूर्ण ताकद पणाला लावलेली आहे. विशेषतः घोडबंदर पट्ट्यामध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. हा वर्ग त्यांच्या पाठीशी कशा पद्धतीने उभा राहतो हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. 23 तारखेला ओळा मांजिवडा विधानसभा मतदारसंघात कोण गुलाल उधळतं याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. गुरु शिष्यांमध्ये होत असलेली लढत हा केवळ ठाण्यासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी औत्सुक्याची अशा प्रकारची लढत आहे. आणि ही लढत म्हणजे जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला अशी होत असलेली कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातली लढत. या ठिकाणी जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला अशी लढत होते आहे. जितेंद्र आव्हाड हे संपूर्ण राज्यभर परिचित असलेलं नाव, तर नजीब मुल्ला हे आक्रमक नेतृत्व म्हणून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ओळखलं जाणारं नाव. या दोनही गुरुशिष्यांनी या ठिकाणी निवडणुकीतले सगळे डावपेच पणाला लावलेले आहेत. निवडणुकीसाठी जे काही साम दाम दंडभेद हे सगळे प्रकार या मतदारसंघामध्ये अनुभवायला मिळत आहेत. दोनही उमेदवारांनी आपापली ताकद पणाला लावलेली आहे. मात्र या मतदारसंघामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विकासाच्या कामांचा खूप मोठा डोंगर उभा केला आहे असं या ठिकाणीचे नागरिक सांगत आहेत. त्याच पद्धतीने या विकास कामांच्या जोरावरच आपण लोकांकडे मतदान मागत आहोत असं देखील श्री आव्हाड सांगतात. तर दुसरीकडे श्री आव्हाड यांनी काहीही कामं केलेली नाहीत. त्यांना निवडून आणण्यामध्ये आपला मोठा सहभाग होता असं श्री नजीब मुल्ला सांगत आहेत. या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या मनातला आमदार आपण असल्याचं देखील श्री नजीब मुल्ला सांगत आहेत. या दोनही मातब्बर उमेदवारांनी या ठिकाणी पूर्ण ताकद पणाला लावलेली आहे. मुंब्रा कौसा हा परिसर मुस्लिम बहुल तर कळवा मुंब्रा खरेगाव पारसिक हा परिसर हा हिंदू बहुल मतदारसंघ आहे. त्यामुळे एक प्रकारचं युनिकनेस या मतदारसंघामध्ये बघायला मिळते. त्यामुळे कळवा मुंब्रा कुणाच्या पाठीशी उभा राहतो हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.